वाजले 6:30. उजेड पडला आहे. आज मी उशिरा उठली, सुट्टी होती म्हणून. 2 महिन्याच्या अगोदर पाणी पिलं. चांगलं असतं. माझी आंघोळ आटपली आणि मी सर्व भाजीचं साहित्य कापून घेतलं. आज मी बनवत आहे गिलक्याची भाजी. कणिक पण मळून घेतली मी. भाजी टाकली शिजायला की लगेच मी पोळ्या पण बनवून घेईन. जमलेली पावडर, म्हणजे मीठ बोलतो. भाजी पोळ्या बनवून झाले माझ्या. टाकते कोथिंबीर भाजीमध्ये. लगेच मी पोळ्या बनवायला घेतल्या. तर आज मला सुट्टी आहे, पण कशाची आहे हे मी तुम्हाला सांगते. आमच्या गावाजवळ, आमचं जे तालुक्याचं गाव आहे ना, तिथे मी कामाला जाते. आज पालखी आहे आणि कालच्या दिवशी रथ होता. रथ पालखी अशा 2 दिवस यात्रा असते रायगडची, रथ पालखीची. तर कालच ओढाला. मोठा असा लाकडाचा रथ असतो. त्याची पूजा करता आणि गावभर फिरवता. तर आज पालखी आहे. तर पालखीची मला सुट्टी आहे म्हणून मी घरी आहे. तर मी आता हे बेडशीट व्यवस्थित लावून घेते आणि मी कपडे पण निरमा पावडर मध्ये टाकून दिले आहेत. सोफा पण पटकून घेते. धूळ बसली असते त्याच्यावर. दिवसभराची हवेने खूप धूळ येते आमच्या घरामध्ये. सोफ्याचं कव्हर पण व्यवस्थित करून घेतलं. तर मी आता घराला झाडू मारायला घेते. मी 2 रूमांना पोचा मारून घेतला. हे बघा, माझी झाली आहे देवपूजा. देवपूजा केली, रांगोळी काढली.
महाविमृतची अशी पूजा करून घेतली आणि दारात हे पण आज आहे शनिवार. शनिवारची मी रांगोळी काढून घेतली. तर मी आता भांडे घासून घेते. बघा माझी कपडे पण धुवून झाली आहेत आता आणि भांडी पण झाली. तर वाजले आहे 10:30, 10:35. तर मी आता जेवण करून घेते, मग येईल. 12 वाजेला नळाचं पाणी भरून घेईल. तर चला, असं आहे माझं सकाळचे 6:30 ते 10:30 सुट्टीच्या दिवसाचं रुटीन. तर चला, बाय.